सर्वांना जय येशू. मी आहे मनोज आणि या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. तर माझ्या विश्वासी भावांनो, आज विशेष वचनावरती आज आपण बोलणार आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपल्या गावागावामध्ये जे आपले विश्वासी लोकं आहेत, विश्वासी भाऊ आहेत. आपण मंडळीमध्ये जातो, येतो आणि प्रार्थनेला व्यवस्थित जातो. आपण एकत्र राहतो आणि एकमेकांच्या सहवासात चालतो आणि एकमेकांविषयी जी आपुलकी आहे ते आपण बाळगतो. असं आपण हे प्रत्येक टाईमाला आपण सोबत राहतो आणि एखादा असा टाईम येतो, की आपण ते भाऊ आला नाही किंवा बरेच दिवस तो दिसला नाही, तर त्याची आपण चौकशी करतो आणि तसा एक मोड येतो, की माझं सांगायचं हे आहे, की आपण एखादा टाईम असा येतो, की तो भाऊ येतो नाही आणि "अरे, तो कुठे गेला आणि काय करतो?" तर ह्याची आपल्याला चौकशी करायची आहे. तो समजा नाही आला आणि कुठे गेला आहे हे पण पाहायचं. तर माझा या वचनातून एक विशेष सांगायचं आहे, की आपण भावाभावावर रागावायचे नाही आहे आणि जर आपण रागावलं तर हे काय आहे? प्रभू आपल्याला काय सांगतो या वचनामध्ये? जर आपण रागावलो एकमेकांवरती, तर प्रभू आपल्याला या वचनामध्ये काय सांगत आहे? तर ते वचन आज आपण पाहणार आहेत. तरी तर आपण भाऊ जे आहेत, तर एकमेकांवर प्रीती करायची, एकमेकांशी रागावायचे नाही आणि आपल्या आपल्याला जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपल्या एकमेकांसाठी प्रार्थना करायची. त्याची हालचाल काय आहे विचारायचं. कसं आहे? तू कसा आहे? हे विचारायचे. कारण की आपण आता ख्रिस्तामध्ये एक आहोत आणि आपली जी विचारसरणी आहे ती पण आपली एक जुळणार आहे. आपण ख्रिस्तामध्ये एक आहे, तर आपले विचार पण सेम असायला पाहिजेत आणि एकमेकांवर प्रीती करा. त्यांना त्यांचे काय आहे ते विचारून करून घ्या. एकमेकांशी येणं-जाणं ठेवा. एकमेकांसाठी प्रार्थना करा. हे करायचं आहे. तर आपल्याला एकमेकांचा जो आधार आहे तो घ्यायचा आहे. तर वचन काय सांगते, की आपण एकमे एकमेकांवरती राग नाही करायचा आहे आणि राग केला तर काय होणार आहे? हे वचन आज आपण वाचणार आहे. तर हा व्हिडिओ पहा आणि अगोदर वचन वाचू, नंतर त्याच्यावरती आपण बोलू. तर मत्तई ह्याचा 22 5वा अध्याय, मत्तई 5 याचा 22वं वचन आहे. मत्तई 5 याचा 22वं वचन आपण वाचू. पहा इकडे काय आहे? परंतु मी तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागावतो, तो न्यायाच्या भयात असणार. पहा, आपल्या भावांवरती रागावून तो न्यायाच्या भयात असणार. इथे आपण वचनावरती सतत आपले डोळे लावायचे आहेत. प्रभूने जे आपल्याला सांगितले आहे ते. तर इथे जो कोणी आपल्या भावावर रागावतो, तो न्यायाच्या भयात असणार आहे. आणि जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल, तो राकाचा अर्थ मला माहिती नाही एवढा, पण असं वेगवेगळंच आहे तो अर्थ. तर जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल, तो न्यायसभेच्या भयात असणार. आणि जो कोणी "अरे मूर्खा" असं म्हणेल, तो अग्नीच्या गेहेनाच्या भयात असणार. पहा इथे. हे जे आहे आपल्या भावाला, त्याला रागावायचे नाही, त्याला हे ते काही बोलायचं नाही. त्याच्यावर प्रीती करायची आपल्याला आणि त्याला "अरे मूर्खा, अरे तुर्खा" हे काय ते बोलायचे नाही. कारण की आपला बाप्तिस्मा झाल्यापासून जो विश्वास आहे आणि हे बरेचसे आता हे भावामध्ये कोण-कोण सर्वच येणार. पास्टर येणार, सेवक भाऊ येणार, सर्वच. तर त्यांना आपल्याला वाईट नाही बोलायचं आहे. वाईट नजरेने त्यांना काही पाहायचे नाही आणि वाईट बोलायचे सुद्धा नाही. पाठमगारी पण बोलायचे नाही आहे. तर हे ध्यानात ठेवा. तर पहा, जो कोणी त्याच्याविषयी बोलेल, तर तो इथे बघा इथे काय लिहिलेलं आहे? गेहेनाच्या म्हणजे नरकाच्या नरकाच्या शिक्षेस तो जाईल. हे ध्यानात ठेवा आहे. हे बघा, अग्नीच्या गेहेयात
भयात असणार म्हणजे आपल्याला सांभाळा. आपण एकमेकांविषयी चांगले बोला. काही चुकत असेल तर त्याला समोर सांगा, "हे भाऊ असं नाही करायचं." ते असं त्याला हे सांगा आणि आपल्याला एकमेकांवरती प्रीती करा. हा या वचनातून आपला सांगत आहे प्रभू. तर आपण एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांसाठी चांगले राहा, एकमेकांना वाईट बोलू नका. हे चांगलेच राहण्याचा प्रयत्न करा आणि आजपर्यंत तुम्ही केलं असेल हे, पश्चाताप करा आणि प्रभूकडे क्षमा मागा. होय. कारण की नरक हा सत्य आहे. जे विश्वासी आहेत त्यांना हे ठाऊक आहे आणि हे अ, आपण नेहमी असे आपण या जीवनामध्ये कधी-कधी भटकतो, कधी-कधी वाईट गुण असे येतात, तर ते घ्यायचे नाही आणि सावध असा. कारण की हे सतत जे प्रभूंनी वचनं सांगितले ते सतत डोळ्यासमोर ठेवा. कारण की हे येणारे दिवस हे भयंकर आहेत. आपला शैतान हा अ, फसवत आहे. आपल्या ठिकठिकाणी जी मंडळी आपण भरवतो, गावागावात आपण प्रार्थना करतो. गावागावात जी आपल्या आपल्या विश्वासी भावांची जी मंडळी आहे ती फोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर सावध असा, एकमेकांशी चांगले राहा, एकमेकांशी रागावू नका, एकमेकांना बोलू नका, म्हणजे वाईट बोलू नका आणि एकदम प्रेमाने राहा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या भावांनो, आपल्या दुसऱ्या भावाला पण हा शेअर करा. जेणेकरून तो रागावत असेल ते नाही पाहिजे. तर एकमेकांना प्रीती करा, प्रेम करा आणि आपुलकी जी आहे ती टिकवून ठेवा. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आपण भेटूया पुढच्या आपण आशिषित होऊ. असेच व्हिडिओसाठी आपण व्हिडिओ बनवत राहू आणि एकमेकांशी जुळून राहू. तर चला, जय ईश्वर.